शहरातील वॉर्ड क्रमांक 1 मध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर। नूतन नगरसेवकांनी महापौरांकडे केली नवीन पिण्याची पाणी टाकी उभारण्याची मागणी। कुपवाडच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये पिण्याच्या पाण्याची टाकी उभारावी अशी मागणी नूतन नगरसेवक ऋषिकेश सूर्यवंशी, रवींद्र सदामते आणि माजी उपमहापौर प्रशांत पाटील यांनी महापौर धीरज सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। या निवेदनात म्हटलंय की सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये पिण्याच्या पाण्याची अत्यंत टंचाई निर्माण झाली आहे। दरवर्षी सांगली, मिरजला येणाऱ्या पुरामुळे मोठ्या प्रमाणामध्ये येथील नागरिक कुपवाड शहरामध्ये स्थलांतरित होत आहेत। परिणामी विशेषतः प्रभाग क्रमांक 1 मध्ये नागरी वस्ती वेगाने वाढतीये। वाढती लोकसंख्या यांचा विचार लक्षात घेता पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे। परिणामी नागरिकांचे दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत आहे। प्रभाग क्रमांक 1 मधील बहुतांश नागरिक MIDC व खाजगी कामगार असून त्यांची अत्यंत गैरसोय होत आहे। त्यामुळे प्रभाग क्रमांक 1 मध्ये नवीन 2 पाण्याच्या टाकीची आवश्यकता आहे। ती बांधण्याकामी योग्य ते आदेश व्हावेत अशी मागणी ही नूतन नगरसेवक ऋषिकेश सूर्यवंशी, रवींद्र सदामते आणि माजी उपमहापौर प्रशांत पाटील यांनी यावेळी केली आहे।